हरिओम. आपण आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवात ही भगवंताच्या नामस्मरणाने करत असतो. त्याला प्रार्थना करतो. आपल्या मनातली इच्छा, स्वप्न इतकंच काय तर त्रास आणि वेदना देखील सांगत असतो. शेवटी तोच आपला करता करविता आहे. असं कोण बरं हा आपल्या सर्वांचा आधार? तर दुसरं तिसरं कोणी नसून आपले सर्वांचे परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूच नाही का? होय, नक्कीच. ह्या आपल्या भगवंताचा जन्मदिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा, अर्थातच अनिरुद्ध पौर्णिमा. मग मुंबईला जाण्यासाठी सर्व श्रद्धावान दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. अशाच काही बापू भक्तांना प्रत्यक्षात बापूरायाला पाहायचं आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. सर्व सेवांमध्ये स्वतःला तनमन धनाने अर्पण करायचं आहे. तर मग चला ऐकूया या बापू भक्तांची भावना आणि साजरी करूया अनिरुद्ध पौर्णिमा. आली अनिरुद्ध पौर्णिमा, आली अनिरुद्ध पौर्णिमा, आली अनिरुद्ध पौर्णिमा. मुंबईला जायचं अनिरुद्ध पौर्णिमा, मुंबईला जायचं, मुंबईला जायचं बापूरायाला पाहायचं, मुंबईला जायचं बापू दर्शनास, मुंबईला जायचं बापू दर्शनास. आली अनिरुद्ध पौर्णिमा, आली अनिरुद्ध पौर्णिमा, आली अनिरुद्ध पौर्णिमा. मुंबईला जायचं अनिरुद्ध पौर्णिमा, मुंबईला जायचं, मुंबईला जायचं बापूरायाला पाहायचं, मुंबईला जायचं बापू दर्शनास, मुंबईला जायचं बापू दर्शनास. अनिरुद्ध पौर्णिमेला जमती भक्त गण, हो जमती भक्त गण, हो अनिरुद्ध पौर्णिमेला जमती भक्त गण, हो जमती भक्त गण. बापू सेवेसाठी मला अर्पण व्हायचं, बापू सेवेसाठी मला अर्पण व्हायचं. मुंबईला जायचं बापूरायाला पाहायचं, मुंबईला जायचं बापू दर्शनास, मुंबईला जायचं बापू दर्शनास. भक्त संग रांगात मला उभं राहायचं, हो मला उभं राहायचं. भक्त संग रांगात मला उभं राहायचं, हो मला उभं राहायचं. हरिओम हरिओम जपता दर्शन करायचं, हरिओम हरिओम जपता दर्शन करायचं. मुंबईला जायचं बापूरायाला पाहायचं, मुंबईला जायचं बापू दर्शनास, मुंबईला जायचं बापू दर्शनास.
मनामध्ये वसे माझ्या अनिरुद्ध राम हो अनिरुद्ध राम मनामध्ये वसे माझ्या अनिरुद्ध राम हो अनिरुद्ध राम काही दिशा रक्षा करी हाच एक राम काही दिशा रक्षा करी हाच एक राम आली अनिरुद्ध पौर्णिमा आली अनिरुद्ध पौर्णिमा आली अनिरुद्ध पौर्णिमा अनिरुद्ध पौर्णिमा अनिरुद्ध पौर्णिमा अनिरुद्ध पौर्णिमा मुंबईला जायचं अनिरुद्ध मुंबईला